च्या माध्यमाने आज आपण महा-टी-ई-टी परीक्षा 2024 यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. या वेबसाईटला ओपन केल्यानंतर इथे क्लिक करून तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा 2024 त्याविषयी संपूर्ण नोटिफिकेशन जी जाहिरात आहे ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. परीक्षा शुल्काविषयी संपूर्ण माहिती इथून तुम्ही जाणून घेऊ शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार किती परीक्षा शुल्क असणार आहे त्याची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला वेळापत्रक दिले. ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख असणार आहे 30/9/2024. प्रवेशपत्र 28 तारखेला उपलब्ध होणार आहे. 10 तारखेपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुमचे जे पेपर होणार आहे 10 तारखेपासून सुरू होणार आहे 11व्या महिन्यामध्ये. आणि पेपरचा टायमिंग देखील इथं आलेला आहे. ठीक आहे. तर इथे वेळापत्रक देखील आले. शासन निर्णय आणि जे पण नवीन जी आर आहेत ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ही संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सर्वप्रथम या परीक्षेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता व्यवस्थित कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला इथं लॉग इनचं ऑप्शन भेटेल. या लॉग इनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर उमेदवाराची नवीन नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला एक नवीन युजर नेम बनवायचं आहे. जसं की उदाहरणार्थ माझं नाव अजय आहे आणि त्यानंतर जे पण तुमचं आडनाव असेल ते मी इथे अशा प्रकारचं खेटून टाकत आहे. जर तुम्ही तुमचं स्वतःचं पहिलं नाव, आडनाव किंवा काही अंक अक्षर अशा प्रकारचे देऊ शकतात. तर इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जे पण युजर नेम तुम्ही इथे तयार करणार आहे ते कुठेतरी लिहून ठेवा. कारण इथून पुढे जेव्हा पण तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचं असेल, निकाल बघायचा असेल किंवा तुम्हाला लॉग इन होऊन काही चेंजेस वगैरे करायचं असेल तर याच युजर नेमची तुम्हाला गरज पडणार आहे. जो पण युजर नेम तुम्ही तयार करणार आहे आणि इथे जो पासवर्ड तुम्ही बनवणार आहे तो व्यवस्थित कुठेतरी नोट करून ठेवा. तर इथे व्यवस्थित युजर नेम भरा. त्यानंतर एक पासवर्ड नवीन तयार करा. तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा इथे टाकायचा म्हणजे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला 10वीच्या प्रमाणपत्रानुसार इथं माहिती द्यायची आहे. इथे तुमचं उमेदवाराचं पहिलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं म्हणजेच मधलं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, एक ईमेल आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे ओटीपीचं ऑप्शन आहे बघा, सेंड ओटीपीचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर बघा, इथे मोबाईलचा ओटीपी टाकायचा आहे, इथे ईमेलचा ओटीपी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आहे नोंदणीचं ऑप्शन बघा, न्यू रजिस्ट्रेशन. इथे तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. तर बघा, दोन्ही ओटीपी टाकून इथं नवीन नोंदणीचं ऑप्शन आहे. मी आता इथं क्लिक करत आहे. इथे बघा, उमेदवाराची नोंदणी इथं झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज इथं आलेला आहे. तर एवढीच नोंदणी करण्याची प्रक्रिया आहे. आता तुम्हाला डायरेक्टली लॉग इन व्हायचं आहे. नोंदणी इथं तुमची झालेली आहे. तर त्यासाठी इथं लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर उमेदवाराचे लॉग इनचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो आपण युजर नेम बनवला होता तो युजर नेम आणि जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे. टीईटी भरती 2024 किंवा टीईटी परीक्षा 2024 यासाठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स बनवलेले आहेत आणि यावरती आपण क्लासेस सुद्धा सुरू करणार आहोत. हे क्लासेस संपूर्ण फ्री असणार आहे. ज्या नोट्स असणार आहे त्या सुद्धा तुम्हाला बहुतेक फ्री असणार आहे. तर या सर्व तुम्हाला मिळवण्यासाठी, क्लासेस फ्री मध्ये जॉईन करण्यासाठी तुम्हाला इथे वरती एक नंबर दिसत असेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकून देतोय. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तिथे जॉईन झाल्यानंतर लवकरच क्लासेस विषयी आणि ज्या नोट्स आहेत त्या नोट्स विषयी तुम्हाला माहिती दिली जाणार आहे आणि बहुतेक अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्या नोट्सचा, क्लासेसचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आणि क्लासेस असणार आहे. तर तुमच्यासाठी स्पेशल महा-टी-ई-टी 2024 साठी या सर्व नोट्स आणि क्लासेस आपण तयार करत आहोत. तर त्यासाठी नक्कीच जॉईन व्हा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तर चला, पटकन मी इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन मी होऊन घेतो. तर बघा, आता मी इथं लॉग इन झालेलो आहे. आता इथं सर्वप्रथम अर्ज भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला सांगितलं फीचं स्वरूप काय असणार आहे. इथं फी भरायचं ऑप्शन बघा, सेकंड नंबरचं ऑप्शन. इथे क्लिक करून तुम्ही फी भरणार आणि फक्त अर्ज डाउनलोड करणार. संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि काही अडचण आली तर इथे तुम्ही नोंदणी करू शकता, तक्रार करू शकता. तर बघा, आता अर्ज आपल्याला भरण्यासाठी इथे बघा अर्जावरील माहिती भराचं ऑप्शन आहे. सर्वप्रथम आपण यावरती क्लिक करणार. काही माहिती आपण ऑलरेडी भरलेली आहे ती माहिती तुम्हाला पुन्हा टाकायची, कन्फर्म करायची. इथे आपल्याला पहिलं नाव,
नाव, मधलं नाव आणि आडनाव इथं भरायचं आहे. त्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का? झाला असेल तर यस करायचं आणि जे नवीन नाव आहे ते नवीन नाव तुम्हाला इथे टाकायचं. पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव. नावामध्ये बदल म्हणजेच बहुतेक महिलांच्या इथे नावामध्ये बदल झालेला असतो. लग्नापूर्वी आधीचं एक नाव असतं आणि नंतरचं एक नाव असतं. तर अशा प्रकारचा बदल झाला असेल तर तुमचं हे पहिलं नाव इथे टाकायचं आणि लग्नानंतरचं नाव इथे खाली टाकायचं. असं काय बदल झाला नसेल तर डायरेक्टली नोचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला एक ईमेल आयडी दिसेल, त्यानंतर मोबाईल नंबर दिसेल. इथे आपल्याला जन्मतारीख टाकायची, त्यासाठी इथे तुम्हाला कॅलेंडरचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघा अशा प्रकारचं येऊन जाईल. जी पण जन्मतारीख असेल इथे तुम्ही वर्ष निवडू शकता, त्यानंतर इथे महिना निवडू शकता. अशा प्रकारचे संपूर्ण महिने तुम्हाला दिसून येतील. जो पण महिना असेल तो तुम्ही महिना निवडणार आणि त्यानंतर तुमची दिनांक इथं तुम्ही निवडणार. त्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला काहीच भरायचं नाहीये, फक्त आधार नंबर व्यवस्थित टाका. लिंग तुम्हाला मेल फिमेल तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुमची जी पण कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथं व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. जर ओपन मधून तुम्ही अर्ज भरत असाल तर त्याचं सर्टिफिकेट नसतं, त्याच्याविषयी माहिती तुम्हाला द्यावी लागणार नाहीये. परंतु तुम्ही कॅटेगरी अंतर्गत इथं अर्ज करत आहात तर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. तर त्याच्यावरती जो पण सर्टिफिकेट नंबर असेल तो सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं त्याची दिनांक तुम्हाला इथं टाकणं गरजेचं असणार आहे. तर इथं दिनांक टाकून झाल्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर बघा जी पण माहिती तुम्ही भरलेली आहे ती अशा प्रकारची इथं जतन म्हणजे सेव्ह होऊन जाणार आहे. पुढे बघा, आता तुम्हाला इथे ऍड्रेस द्यायचा आहे. आता व्यवस्थित तुम्हाला जसा आधार कार्ड वरती ऍड्रेस दिलेला असतो तो ऍड्रेस व्यवस्थित तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. इथे सर्वप्रथम पूर्ण ऍड्रेस भरा. इथं गावाचं किंवा शहराचं नाव टाका. त्यानंतर इथे तुमचा जिल्हा निवडा. जिल्ह्यानंतर इथे तालुका टाका. त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे ऍड्रेसचा पिन कोड म्हणजे तुमचा जो पिन कोड असेल एरियाचा तो पिन कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता इथं कायमस्वरूपीचा ऍड्रेस तुम्ही इथं टाकलेला आहे. जर तुमचा इथं कायमस्वरूपीचा ऍड्रेस आणि इथं सध्याचा जो ऍड्रेस आहे तो सारखाच असेल तर इथे तुम्हाला टिक करायचंय. इथे जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच इकडे कॉपी पेस्ट होऊन जाईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टच्या ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारची माहिती इथं जतन होऊन जाणार आहे. आतापर्यंत वैयक्तिक माहिती झाली, संपर्काची माहिती झाली, शैक्षणिक माहिती टाकायची, त्यानंतर परीक्षेसंदर्भात माहिती तुम्हाला टाकायची आणि त्यानंतर काय डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे, फोटो सिग्नेचर वगैरे आणि फक्त पेमेंट करून तुमचा फॉर्म इथं पूर्ण भरून होणार आहे. आता शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम 10वीची माहिती टाकायची. इथे 10वीचा जो सर्टिफिकेट नंबर असतो, जो आपला प्रमाणपत्र क्रमांकाचा नंबर असतो म्हणजेच आपलं मार्कशीट आहे, तर या मार्कशीटचा किंवा जे 10वीचं सर्टिफिकेट असतं ज्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो, त्या बोर्ड सर्टिफिकेटचा 6 अंकाचा नंबर दिलेला असतो, कोपऱ्यामध्ये तो नंबर असतो. तर तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, सीट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं बोर्डाचं नाव टाकायचं आहे. उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष तुम्हाला इथं भरायचं आहे. त्यासाठी अशा प्रकारचं येऊन जाईल. इथं महिना निवडायचा आणि त्यानंतर इथे वर्ष निवडण्यासाठी ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वर्ष आणि महिना इथे निवडणार. त्यानंतर मिळालेले गुण, जसे की तुम्हाला किती गुण होते ते तुम्ही इथं गुण देऊ शकता. जसे की 480 गुण होते तर 480 गुण इथं आपण देणार. ते किती पैकी होते, 500 पैकी होते तर 500 आपण इथं अशा प्रकारचं देणार. त्यानंतर तुम्हाला 12वीची देखील माहिती ऍड करायची असेल तर तुम्ही इथे टिक करू शकता. इथे प्रमाणपत्र क्रमांक देऊ शकता. इथे तुम्ही तुमचं जे पण बोर्ड सर्टिफिकेट असतं 10वीला आणि 12वीला जे पण बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याचा प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे 6 अंकाचा नंबर असतो तो तुम्ही इथे देणार किंवा मार्कशीटचा नंबर दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर सीट नंबर द्यायचा आहे. सीट नंबर जो असतो आपला तो 10वीचा आणि 12वीचा इथे सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथे तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे वर्ष तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केव्हा तुम्ही पास केलं ते तुम्हाला इथं वर्ष निवडण्याचा ऑप्शन आहे, वर्ष निवडायचं आणि त्यानंतर महिना निवडायचा. त्यानंतर किती गुण मिळाले होते ते गुण तुम्हाला इथे टाकायचे. जसे की इथं 520 गुण मिळाले होते. एकूण जर विचार केला तर 650 गुणांपैकी अशा प्रकारचं मी टाकून घेतलं. त्यानंतर पुढील माहिती तुम्हाला भरायची आहे. तुमची पदवी झाली असेल तर ती पदवी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे कशामध्ये पदवी झाली आहे. ऑदर मध्ये झाली असेल तर ऑदर सिलेक्ट करू शकता. बीए, बीकॉम, बीएससी यामध्ये झालं असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. इथे तुम्हाला काय भरण्याची गरज नाहीये. फक्त बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. जी पण युनिव्हर्सिटी असेल तिचं नाव किंवा बोर्डाचं नाव तुम्ही इथं देऊ शकता. एकूण किती गुण मिळालेले आहेत ते तुम्ही इथं भरू शकता. जसे की 870 गुण मिळाले आहेत 1200 पैकी. हे फायनल आपले गुणांचे मार्क आपण इथं देत आहोत हे लक्षात ठेवा. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची तुम्ही माहिती इथं भरू शकता. इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर कशामध्ये झाले ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. इथं बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव देणार. एकूण किती गुण तुम्हाला मिळालेले आहेत ते तुम्ही इथं अशा प्रकारचे भरणार. किती पैकी किती गुण.
त्यानंतर पुढे बघा अशा प्रकारची माहिती येऊन जाईल. आता इथं आपली जी पण महत्वाची माहिती ती व्यवस्थित तुम्हाला इथं भरायची, जो आपला कोर्स झालेला आहे त्याची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. यामध्ये जो पण आपण डिप्लोमा केलेला असतो, बीएड डीएड जे पण केलेलं असतं, तर जर आपण डिग्री घेतली असेल तर इथे व्यवस्थित बघा, इथे डिग्रीची माहिती द्यायची. जर तुम्ही डिप्लोमा केला असेल, ठीक आहे, यामध्ये बीएड झालं, डीटीएड झालं, तरी आपल्याला व्यवस्थित माहितीच आहे. आपला डिप्लोमा झालाय की डिग्री झाली हे आपल्याला माहिती आहे, त्याची माहिती तुम्हाला इथं भरायची असते. जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय आणि डिग्रीची माहिती द्यायची. डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा इथे सिलेक्ट करायचं आणि डिप्लोमाची माहिती द्यायची. जर तुमचं दोन्ही झालं असेल तर तुम्ही हे दोन्ही सिलेक्ट करू शकता. जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही दोन्ही भागाच्या ज्या परीक्षा त्यांच्यासाठी पात्र आहात, तुम्ही दोन्ही भागाच्या परीक्षा देऊ शकता. जर तुमचा फक्त डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही फक्त डिप्लोमा इथे सिलेक्ट करणार. तर यामध्ये तुमचं काय झालंय, यामध्ये बीएड झालंय का आपल्याला डीटीएड झालंय, अशा प्रकारचे ऑप्शन आहे, किंवा ऑदर काय झालं असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जसं की इथं माझं डीटीएड झालंय तर ते मी इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे आपल्याला युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाचं नाव टाकायचंय. त्यानंतर कोणत्या वर्षी पास केलं ते तुम्हाला इथे भरायचंय. तर तुम्हाला अशा प्रकारची वर्षे येऊन जातील. या वर्षी मी पास केलं या महिन्यामध्ये, तर तो महिना मी इथं सिलेक्ट करणार. एकूण किती गुण मिळाले ते कॅल्क्युलेट करा. तुम्हाला जेवढे पण गुण मिळाले असतील ते तुम्हाला इथं भरायचे आहेत. उदाहरणार्थ मी 500 गुण इथं मिळवले, 800 गुणांपैकी हे आपण व्यवस्थित बघा आपल्या सर्टिफिकेट वरती किती पैकी किती गुण मिळाले ते टाका. त्यानंतर इथे पर्सेंटेज किती मिळाले पर्सेंटेज टाका. ग्रेड वगैरे असेल तर ग्रेड तुम्ही इथे देऊ शकता, अदरवाईज हे खाली सोडायचंय. आणि त्यानंतर प्रमाणपत्र जे पण असतं आपलं मार्कशीटचं, ठीक आहे, ते जे मार्कशीट आहे त्याच्यावरती जो नंबर असतो तो नंबर इथे तुम्हाला भरायचा आहे. ही जी माहिती तुम्ही भरत असता ती मार्कशीट वरती माहिती जी पण दिलेली असते तीच व्यवस्थित भरा. जर तुमची पदवी झाली असेल तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. तुमचं बीएड झालंय का आपल्याला बीपीएड झालंय ते सिलेक्ट करायचंय. जसं की बीएड झालंय, त्यानंतर इथे आपल्याला युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाचं नाव टाकायचंय जे की आपल्या प्रमाणपत्रावरती दिलेलं असतं. त्यानंतर कोणत्या वर्षी आपण पास केलेलं आहे ते आपल्याला इथं भरण्यासाठी ऑप्शन आहे. तर 2024 कोणत्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी, तर आपण अशा प्रकारचे हे निवडू शकता. त्यानंतर कितीपैकी किती गुण मिळाले ते मी उदाहरणार्थ इथं टाकत आहे. जसे की 1200 पैकी 900 गुण मिळाले. त्यानंतर पर्सेंटेज आपल्याला टक्केवारी किती होती ते भरायचे. ग्रेड वगैरे असेल, सीजीपीए असेल तर ते तुम्ही भरू शकता. आणि प्रमाणपत्राचा जो क्रमांक दिलेला असतो तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. जसं की उदाहरणार्थ मी इथं एक टाकलेला आहे. त्यानंतर ही सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला भरलेली आहे की नाही ती चेक करायची आहे. तर बघा संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. त्यानंतर बघा अशा प्रकारचे इथे ही माहिती सेव्ह होऊन जाणार आहे. बघा जवळपास आपला अर्ज इथं पूर्ण होतच आलेला आहे. आता आपल्याला इथं परीक्षा केंद्र इथं निवडायची आहेत. आता परीक्षे संदर्भात माहिती द्यायची, डॉक्युमेंट अपलोड करायचे, पेमेंट करायचं आणि फक्त प्रिंट घ्यायची, एवढंच काम आपलं बाकी आहे. तर त्यासाठी परीक्षा केंद्र निवडण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचंय. जवळपास सर्व जिल्ह्यांचे परीक्षा केंद्र आपल्याला इथं दिलेले आहेत. जो पण तुमचा जिल्हा असेल किंवा जवळचं ठिकाण असेल ते परीक्षा केंद्र तुम्ही देऊ शकता. इथे तुम्हाला परीक्षेला जावं लागणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला परीक्षा सिलेक्ट करायचंय. तुम्हाला पेपर 1 द्यायचा आहे की पेपर 2 द्यायचा आहे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर बोथ पेपरचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पर्यायी विषय, कोणकोणत्या विषयासोबत हे पेपर द्यायचे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. यामध्ये तुम्ही मॅथ अँड सायन्स सोबत देऊ शकता किंवा सोशल सायन्स सोबत, या विषयांसोबत हे विषय किंवा हे पेपर देऊ शकता. ठीक आहे, तर जे पण तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. इथे हे गोष्ट महत्वाची जाणून घेऊया की परीक्षेचे जे माध्यम असणार आहे ते तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करा. यावरतूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातील, म्हणजे याच भाषेतून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जसे की मराठीमधून तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर मराठी माध्यम इथं सिलेक्ट करायला विसरू नका. आणि त्यासोबत जर म्हटलं तर हे पेपरचं स्वरूप आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे. जर आपला जो कोर्स आहे डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही पेपर एकच द्या. जर तुमची पूर्ण डिग्री झाली असेल तर तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता. जसं की उदाहरणार्थ पेपर एकच सिलेक्ट केला तर तुम्हाला फक्त इथं परीक्षेचं जे माध्यम आहे ते सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, तर मला दोन्ही पेपर द्यायचे, मी दोन्ही पेपर इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर पहिलं जर म्हटलं तर मॅथ अँड सायन्स मध्ये मला या ऑप्शनल सब्जेक्ट सोबत हे पेपर द्यायचे आणि मराठी भाषेमधून, तर मी अशा प्रकारचे हे सिलेक्ट केलं. त्यानंतर आपल्याला विचारले तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर होय मी इथे येस वरती सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज इथं मी मराठी सिलेक्ट केली, ती ऑलरेडी आलेली आहे. दुसरी लँग्वेज ऑलरेडी इथं इंग्लिश सिलेक्ट असणार आहे. म्हणजेच तुम्ही जो प्रश्न विचारला जाणार आहे तो 2 लँग्वेज मध्ये बघू शकता, त्यामुळे ह्या 2 लँग्वेज तुम्हाला दिसत आहे. जो प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमधून दिसणार आहे, जो तुम्ही सोडू शकता. तर अशा प्रकारचं तुम्हाला इथं स्वरूप दिलेलं आहे. पुढे आपल्याला अपंगत्वाची माहिती विचारली आहे. जर अपंग असेल तर येस करा, अदरवाईज नाही वरती क्लिक करा. पुढे आपल्याला विचारले यापूर्वी महाटीटी परीक्षेसाठी अर्ज केला आहे की नाही ते विचारले, तर येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर पुढे विचारले उमेदवार यापूर्वी परीक्षेमध्ये कुठल्याही गैरप्रकारात समाविष्ट होता का. जर तुम्ही यापुढे कोणत्या
कोणत्या प्रकारची परीक्षा दिली असेल आणि त्यामध्ये तुम्ही गैरप्रकार केला असेल तर त्यामध्ये तुमचा समाविष्ट असेल किंवा सहभाग असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही वरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय की या वेबसाईटला तुम्ही भेट द्या, यावरती नवीन महाटीटी याबद्दल जे आर आलेत, काही अपडेट आलेत ते व्यवस्थित वाचून घ्या. जी वेबसाईट आहे ती तुम्ही इथून कॉपी करू शकता किंवा ही वेबसाईट मी इथं ओपन केलेली आहे. बघा, महाटीईटी किंवा महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण महत्वाच्या एक्झामिनेशन आहे, पेपर आहे, त्यांचे जे अपडेट असतात ते तुम्हाला इथे दिलेले आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये नवीन जी आर झाले, नवीन सूचना वगैरे झाले, प्रसिद्धी पत्रक झाले, हे सर्व तुम्हाला इथे दिले जातात. तर त्याच्याविषयी माहिती दिली आहे. जसं की महाटीईटी साठी सुद्धा नवीन जी आर आलेले आहेत, ते तुम्ही वाचले नसेल ते तुम्ही वाचून घ्या. आणि यामध्ये वेगवेगळे तरतुदी दिल्यात किंवा नियमावली दिली, त्यांना मी सहमत करतो, त्यासाठी इथे टिक करायचंय. त्या तरतुदी वाचण्यासाठी तुम्ही इथं या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि इथं संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. आणि यामध्ये कोणत्या प्रकारचा गैरप्रकार केला किंवा चुकीची माहिती भरली असं आढळून आलं किंवा तुम्ही गैरप्रकार करत असाल परीक्षेमध्ये पास होण्यासाठी, जास्त मार्क मिळवण्यासाठी आणि तुम्ही पकडला गेला तर तुमच्यासाठी इथं तुमच्यावरती कारवाई देखील केली जाईल, अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहाल अशा प्रकारची माहिती इथं दिली, जी की तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाहीये. त्यासाठी तुम्हाला इथे टिक लावणं अनिवार्य असणार आहे. पुढे आपल्याला विचारलंय तुम्हाला जुळे भावंड वगैरे आहेत का, असेल तर येस करायचं, जुळ्या भावंडाचं नाव वगैरे टाकायचं आणि मेल आहे की फिमेल किंवा ट्रान्सजेंडर आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. नसेल तर नाही वरती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुम्हाला इथं ओळखपत्राचा प्रकार इथं सिलेक्ट करायचा आहे. इथं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. कोणतेही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर इथं त्याचा क्रमांक टाकणार. त्यानंतर संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह एड नेक्स्ट ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करणार. तर संपूर्ण माहिती इथं भरून झालेलीच आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी आता क्लिक करत आहे. तर बघा, अशा प्रकारचे हे लोड होऊन येईल. आता फक्त आपल्याला डॉक्युमेंट विषयी माहिती इथं भरायची आहे आणि संपूर्ण माहिती जवळपास आपली इथं उरकत आलेली आहे आणि त्यानंतर फक्त पेमेंट करून आपला फॉर्म इथं सबमिट होणार आहे. तर बघा, संपूर्ण माहिती इथं जतन झालेली आहे. तर इथं कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याच्याविषयी माहिती आता आलेली आहे. त्याच्याविषयी माहिती तुम्हाला इथे दिली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. काही सूचना वगैरे दिल्यात ते तुम्ही वाचू शकता. प्रत्येक छायाचित्राची इथं जर विचार केला तर आपल्याला साईज दिलेली आहे. इथं स्वाक्षरी, ओळखीचा पुरावा आणि त्यासोबत इथं आपल्याला जे पण प्रतिज्ञापत्र आहे ते सुद्धा इथं त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर बघा, आपल्याला जे पण इथं अपलोड करायचं, जसं की इथं फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, इथे सिग्नेचर, इथं आयडेंटिटी प्रूफ, यामध्ये आधार कार्ड सिलेक्ट केलं असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड दिलं असेल तर म्हणजे पॅन कार्डची माहिती दिली असेल तर पॅन कार्ड इथं अपलोड करायचंय. आणि त्यानंतर जे आपलं प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला कुठून भेटणार त्याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला देणारच आहे. तर ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथं टाकायचंय, अपलोड करायचंय. त्यांची साईज किती पाहिजे, 17 KB ते 51, त्यानंतर 17 ते 51 अशा प्रकारची प्रत्येकाची साईज तुम्ही इथे बघून घ्या आणि त्यानंतर हे डॉक्युमेंट अपलोड करून इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता प्रत्येक डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुमची गॅलरी किंवा फाईल मॅनेजर ओपन होईल. ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचंय. जर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सेपरेट नंबर टाकून देतोय, तिथे तुम्ही संपर्क करू शकता आणि घर बसल्या न चुकता व्यवस्थित तुमचा ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता. तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सेपरेट नंबर टाकून देतोय, त्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही अडचण आली तर तुमचा अर्ज घर बसल्या व्यवस्थित भरून घेऊ शकता. तर आता हे बाकीचे सर्व जे पुढे पण डॉक्युमेंट आहे ते मी इथं अपलोड करून घेत आहे. तर बघा, आता सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत. मात्र एक डॉक्युमेंट इथं राहिलेलं आहे, जे आपण इथं बघू शकता, सेल्फ डिक्लेरेशन. तर हे तुम्हाला कुठून भेटणार त्याविषयी माहिती देतो. तुम्हाला काय करायचंय, एक वहीचं पेज घ्यायचंय. तुम्हाला शक्यतो इथं कोरं वहीचं पेज घ्यायचं, संपूर्ण कोरं पाहिजे, जसं झेरॉक्सचं पेज असतं तशा प्रकारचं पेज घ्यायचंय. आणि त्याच्यावरती इथं आपल्याला जे प्रतिज्ञापत्र म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन, तर ते तुम्हाला कुठं भेटणार, इथे बघा हे दिलेलं आहे. इथे तुम्हाला एवढं टाईप करायचंय, हे ऑटोमॅटिकली जनरेट होऊन येणार आहे. इथे तुमचं नाव आणि बाकीची माहिती दिलेली असते, जी पण माहिती तुम्ही टाकली ती योग्य आहे, बरोबर आहे, हे याचा अशा प्रकारचा अर्थ होतो. तर हेच फक्त तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये वहीच्या कागदावरती तुम्हाला लिहायचंय, त्याचा फोटो काढायचा आहे आणि फोटो काढल्यानंतर ते तुम्हाला इथून अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही ते अपलोड करून घेणार. तर बघा, आता जवळपास सर्व डॉक्युमेंट मी इथं व्यवस्थितरित्या अपलोड करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं टिक लावायचंय. त्यानंतर शो प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, ऍप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारचा तुमच्याकडे दिसून येणार आहे. संपूर्ण ऍप्लिकेशनचा फॉर्म तुम्हाला अशा प्रकारचा दिसणार आहे, जो की तुम्ही व्यवस्थित वाचून घेणार. थोडंसं मी ब्लर केलेलं आहे. तुमचे डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला दिसून येतील, संपूर्ण माहिती दिसून येईल. अशा प्रकारचा फॉर्म तुमच्याकडे अशा प्रकारचा इथं ओपन होऊन येणार आहे. आता तुमचा जर काही चुकलं असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं एडिट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथं आताच एडिट करू शकता, यामध्ये बदलाव करू शकता. एकदा पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म एडिट करता येणार नाहीये. जर शेवटी जर एडिट करण्यासाठी ऑप्शन दिला तरच ऍप्लिकेशन फॉर्म एडिट करता येतो. जर तुम्हाला वाटत असेल सर्व योग्य आहे तर डायरेक्टली तुम्ही प्रोसीड टू पेमेंटचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करू शकता. तर आता संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरला गेलाय, तर प्रोसीड टू पेमेंटचं ऑप्शन आहे, मी इथे क्लिक करतो.
आता तुमचा जो फॉर्म आहे इथे सबमिट झालेला आहे. आता फक्त तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता बघा इथे संपूर्ण अर्जाची माहिती भरून झाली आहे. सांगितल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरायचंय आणि अर्ज डाउनलोड करायचा आहे. इथे तुमची काही माहिती दिसेल, एकूण परीक्षा शुल्क दिसेल. जसं की मी दोन्ही पेपर देणार आहे त्याच्यासाठी 900 रुपये फीज आहे. कॅटेगरीनुसार आधार नंबर, सेकंड लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज दिसून येईल. सेकंड लँग्वेज बहुतेक इथं इंग्लिशच असणार आहे. फर्स्ट लँग्वेज म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा प्रश्न दिसतील, इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न दिसतील, काही अडचण नाही. त्यानंतर आता फक्त परीक्षा शुल्क भरायचंय. त्यासाठी परीक्षा शुल्क भरा इथे क्लिक करून होयचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. त्यानंतर पेमेंट गेटवे तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. ऑनलाईन तुम्ही अशा प्रकारचे पेमेंट करू शकता. इथे अशा प्रकारचे ऑप्शन आहे. यामध्ये कार्ड, ठीक आहे, यामध्ये आपण एटीएम कार्डने, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंगचं ऑप्शन आहे, त्यांनी पेमेंट करू शकता. अशा प्रकारचे बहुतेक इथं ऑप्शन आहे. इथे सिलेक्ट बँकचं ऑप्शन आहे, इथून वेगवेगळ्या बँक तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यांनी तुम्ही इंटरनेट बँकिंगनी सुद्धा पेमेंट करू शकता किंवा कार्डवरून पेमेंट करायचं असेल तर कार्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे कार्डाचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर एक्सपायरी डेट टाकायची आहे, सीव्हीव्ही कोड टाकायचा आहे. त्यानंतर कार्डावरती किंवा ज्याचं कार्ड आहे त्याचं नाव टाकायचं आहे. मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचंय. त्यानंतर ओटीपी येईल, ओटीपी टाकून तुम्हाला पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्यानंतर तुमचं पेमेंट इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट पेमेंट झाल्यानंतर प्रिंट करण्यासाठी केलं जाईल. त्यानंतर तुम्ही प्रिंट घेऊ शकता. तर संपूर्ण तुमचा जो अर्ज आहे भरून झालाय, फक्त पेमेंट करा आणि इथे क्लिक करून बघा अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. इथे क्लिक करून अर्ज डाउनलोड करा. बघा इथे आपल्याला सर्वप्रथम पेमेंट करायचंय आणि त्यानंतर इथे अर्ज डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. इथे क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज इथं डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस प्रक्रिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाटीईटी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला दिलेली आहे.